त्या रात्री विलासराव घरी येणार नव्हते आणि अनिता गाढ झोपली होती. पण शेजारच्या रूममध्ये वैशाली माझी वाट पाहत होती. विलासरावांच्या बेडवर त्यांच्याच पत्नीसोबत मी जे केलं ते जर त्यांना समजलं असतं तर. पण त्या मादक रूपाने मला सगळं विसरायला लावलं होतं. काय घडलं त्या गुपित रात्री जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत बघा. आमच्या आयुष्यात काही क्षण असे येतात की ते आयुष्यभरासाठी मनात कोरले जातात. माझं नाव अनिल, वय 37. लग्नाला 14 वर्ष झाली असली तरी आजही त्या एका रात्रीची आठवण झाली की अंगावर शहारा येतो. ही गोष्ट आहे 4 वर्षापूर्वीची. आम्ही एका कॉलनीमध्ये राहायचो. तिथेच आमची ओळख झाली. विलासराव आणि त्यांच्या पत्नी वैशाली यांच्याशी झाली. वैशाली जिच्याकडे पाहिलं की काळजाचा ठोकाच चुकायचा. तिचं रसरशीत तारुण्य आणि ते मादक रूप कोणत्याही पुरुषाला वेड लावेल असं होतं. माझी बायको अनिता आणि वैशाली यांची घट्ट मैत्री झाली होती. आम्ही दोघे ऑफिसला गेलो की या दोघींचा दिवसभर गप्पा फळ रंगायचा. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होत्या म्हणून आम्ही ठरवलं की कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया. विलासरावांनी सुचवलं की त्यांच्या गावी एक मोठा बंगला आहे आणि शेतीही आहे. तिथे आपण काही दिवसात निवांत राहूया. प्लॅन ठरला आणि आम्ही पहाटेच्या प्रवासाला निघालो. सकाळी 10च्या सुमारास आम्ही त्या प्रशस्त बंगल्यावर पोहोचलो. आजूबाजूला झाडी आणि मधोमध तो जुना पण देखणा बंगला. दिवसभर आम्ही शेतात फिरलो, फोटो काढले. वैशाली आज लाल शॉर्टमध्ये एखाद्या राणीसारखी दिसत होती. तिची ती मोहक काया आणि कमनीय शरीर पाहून माझ्या नजरा तिच्यावरून हटत नव्हत्या. कधीतरी ती सुद्धा माझ्याकडे कामुक नजरेने बघायची, पण विलासरावांना शंका येईल म्हणून ती सावध होती. संध्याकाळी विलासरावांना त्यांच्या मित्राचा फोन आला आणि ते काही कामासाठी बाहेर जाणार होते. घरी येताना त्यांना उशीर होणार होता. अनिता दमल्यामुळे आंघोळीला गेली होती. मला हीच संधी योग्य वाटली. मी हळूच वैशालीच्या रूमकडे वळालो. मी रूममध्ये शिरलो तर वैशाली आरशासमोर उभी होती. तिची चमकदार त्वचा दिव्यांच्या प्रकाशात अधिकच उजळून दिसत होती. मला अचानक समोर बघून ती डचकली, पण तिच्या चेहऱ्यावर एक हळूवार स्माईल होता. अनिल, इथे? विलासराव आले तर? तिने हळूच आवाजात विचारलं. मी तिच्याजवळ गेलो आणि तिच्या कमरेत हात फिरवत तिला स्वतःकडे ओढलं. माझ्या या डिटाईने तिच्या शरीरात एक लाटच उसळली होती. मी तिच्या मानेवर किस केली आणि हळूच म्हणालो, वैशाली, तुझं हे कोमल आणि नाजूक अंग मला वेड लावते. तू मला खूप आवडतेस. तिने लाजत डोळे मिटले आणि तिचा श्वास वेगाने वाढू लागला होता. तिने मला विरोध केला नाही, उलट तिनेही मला घट्ट मिठी घेतले होते. आमच्या दोघांच्याही मनाचे दरवाजे उघडले होते. मी तिच्या लालबुंद ओठांकडे पाहिलं आणि तिने संमती दर्शवली. जेव्हा आमचे ओठ एकमेकांना भेटले तेव्हा त्या ओल्या स्पर्शाने मला एका वेगळ्या जगात नेलं होतं. मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे. मी तिच्या कानात कुजबुजलो. तिने माझ्या डोळ्यात पाहिलं. तिच्या डोळ्यात फक्त ओढच दिसत होती. ती म्हणाली, आज रात्र आपली आहे. अनिता गाढ झोपली होती. मी हळूच उठलो. खोलीचा दरवाजा बाहेरून लोटला आणि दबक्या पावलांनी वैशालीच्या खोलीकडे निघालो. संपूर्ण बंगल्यात शांतताच होती. फक्त बाहेरच्या झाडांचा सळसळाट येत होता. मी वैशालीच्या खोलीत शिरलो आणि आतून कडी लावली. वैशाली बेडवर माझीच वाट बघत होती. खोलीत मंद प्रकाश होता. तिने आता एक जाळीदार नाईटी घातली होती, ज्यातून तिची भिजलेली काया आणि गोरा मऊ देह अधिकच उठून दिसत होता. मला पाहताच तिच्या चेहऱ्यावर एक मादक हास्य उमटलं. मी तिच्याजवळ गेलो आणि बेडवर जाऊन बसलो. मी तिचा हात हातात घेतला. तिचे हात थरथरत होते. मी तिच्या केसांवरून हात फिरवला आणि तिला जवळ सोडलं. आमची घट्ट मिठी इतकी प्रबळ होती की दोघांच्याही हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. मी तिच्या कपाळावर पापी घेतली आणि हळूहळू खाली सरकत तिच्या मानेवर ताबा मिळवला. माझ्या जादुई स्पर्शाने तिला आता वेगळीच कडून सोडले होते. वैशालीने एक दीर्घ श्वास सोडला आणि तिने आपले डोळे मिटून घेतले. मी माझ्या ताकदवान हातांनी
तिला कवेत घेतलं होतं. तिचा शरीराचा सुगंध आणि तो उबदार स्पर्श मला एका सुखाच्या वेगळ्या जगात घेऊन जात होता. मी जेव्हा तिच्या खांद्यावरून हात फिरवत खाली नेला तेव्हा तिच्या शरीरात एक लाटच उसळली होती. अनिल, आजपर्यंत मला अशी मज्जा कोणीच दिली नव्हती. ती माझ्या कानात हळूच कुजबुजली. तिचा तो गोड हुंकार ऐकून माझ्या मनातील इच्छा अजूनच तीव्र झाली होती. मी तिची लालबुंद ओठ पुन्हा एकदा टिपले. तो अनुभव इतका उत्कट होता की आम्ही दोघेही सुद्धा हरपलो होतो. तिची चमकदार त्वचा आणि माझे स्पर्श, आम्ही दोघेही आता मजबूत भावनेच्या आहारी गेलो होतो. मी जेव्हा तिला अधिक जवळ ओढले तेव्हा तिच्या श्वासांचा आवाज खोलीत घुमू लागला होता. तिच्या कमरेच्या मऊ भागावर हात फिरवतानाच तिने मला अजून घट्ट धरलं होतं. बाहेर काय चाललंय याची आम्हाला फिकीरच नव्हती. त्या रात्री वैशालीच्या त्या फिट आणि आकर्षण शरीराचा सहवास मला मिळाला, जो माझ्यासाठी एखाद्या स्वप्नासारखा होता. आमचं हे नातं गुपित ठेवण्याचं आम्ही ठरवलं होतं, पण त्या रात्री निर्माण झालेल्या प्रेमाची नवीन भाषा आम्ही दोघंही कधीच विसरणार नव्हतो. आम्ही दोघंही त्या सुखाच्या शिखरावर पोहोचलो होतो, जिथे फक्त आमचे श्वास आणि एकमेकांचा सहवासच होता. साधारण दोन तास आम्ही त्या आनंदात विरघळून गेलो होतो. रात्रीचे 2 वाजले असतील. बाहेर पावसाची हलकी रिमझिम सुरू झाली आणि खोलीतलं वातावरण अजूकच रोमांचक झालं होतं. मी आणि वैशाली एकाच ब्लँकेट खाली होतो. तिचं ते फिट आणि आकर्षण शरीर पाहून माझ्या बाहुटी सावलं होतं. तिच्या मानेवर किस करत असतानाच अचानक बाहेर गेट उघडल्याचा आवाज आला. आम्ही दोघेही टचकलो. विलासराव परतले होते. वैशालीच्या चेहऱ्यावर भीती पसरली होती, पण तिच्या डोळ्यात अजूनही माझ्याबद्दलची तशीच ओढ होती. तिने घाईघाईने उठून आरशात पाहिलं. तिने विस्कटलेले केस आणि लालबुंद ओठ पाहून कोणीही ओळखल की तिथे काहीतरी घडलं. अनिल, लवकर जा, विलासराव आले तर सगळाच गोंधळ होईल. ती घाबरलेल्या सुरात कुजबुजली. पण जाण्यापूर्वी मी तिला पुन्हा एकदा आपल्या मिठीत घेतलं होतं. तिच्या कोमल आणि नाजूक अंगाला स्पर्श करताच तिने पुन्हा एकदा डोळे मिटले. विलासराव दारावर थाप मारणार इतक्यात मी हळूच तिच्या रूमचा मागचा दरवाजा उघडून माझ्या गॅलरीत गेलो. मी माझ्या रूममध्ये पोहोचलो आणि बेडवर झोपायचे नाटक केलं. थोड्या वेळाने विलासराव आले. त्यांनी बाहेरून हाक मारली. मी डोळे चोळत बाहेर आलो. काय विलासराव, खूप उशीर झाला? मी विचारलं. हो अनिल, पाऊस आणि कामाचा पसारा, खूप वेळ लागला. तुम्ही झोपला होतात का? मी त्यांना विचारलं. मी हो म्हणलं आणि माझं लक्ष बाजूच्या रूमकडे होतं. काही वेळाने विलासराव त्यांच्या रूमकडे गेले. मला वाटलं आता सगळं शांत झाले, पण माझं मन वैशालीकडेच होतं. तासाभराने मला व्हॉट्सअपवर मेसेज आला. तो वैशालीचाच होता. विलासराव गाढ झोपले, पण माझ्या शरीरात अजूनही तुझ्या स्पर्शाची लाट उसळते. मला चैन पडत नाही. हे पुन्हा एकदा रिस्क घ्यायचं ठरवलं. मी हळूच बाहेर आलो. वैशाली तिच्या रूमच्या बाहेर गॅलरीत उभी होती. पावसाच्या थेंबांनी तिची काया भिजली होती. त्या जाळीदार नायकीत तिचं सौंदर्य अजूनच माझं दिसत होतं. मी जवळ जाताच तिने माझ्या कमरेत हात फिरवला आणि मला ओढलं. तिच्या घामाने चमकणाऱ्या शरीराचा स्पर्श होताच मी पुन्हा एकदा तिचं वेड लावणारं रूप पाहू लागलो होतो. आम्ही पुन्हा एकदा त्या सुखाच्या वेगळ्याच जगात शिरलो होतो. विलासराव शेजारच्याच रूममध्ये होती, त्यामुळे आताची ही मजा अधिकच थरारक होणार होती. मी तिच्या अंगावर ताबा मिळवला होता आणि तिनेही माझ्या ताकदवान हातांवर साथ दिली होती. आमच्या श्वासांचा आवाज पावसात मिसळून गेला होता. त्या रात्री आम्ही पुन्हा एकदा सुखाच्या शिखरावर पोहोचलो, जिथे फक्त आमची गुपितं आणि तो अनुभवी स्पर्श होता. पहाटेचे 4 वाजले होते. पावसाचा जोर आता ओलसर होता, पण बंगल्याच्या त्या खोलीतलं वातावरण अजूनही रोमांचकच होतं. मी वैशाली एकमेकांच्या बाहुपाशात होतो. तिच्या मऊ देहाचा स्पर्श आणि त्या जाळीदार नाईटीतली भिजलेली काया पाहून माझं मन तृप्त झालं होतं. पण आता वेळ होती चावळ होण्याची. मी हळूच उठलो आणि वैशालीच्या कपाळावर पापी घेतली.
तिने लाजत डोळे मिटले आणि हळूच माझा हात हातात घेतला. अनिल, हे सगळं स्वप्न तर नाही ना? विलासरावांना कळलं तर काय होईल याची भीती वाटते. पण तुझ्या जादुई स्पर्शाने मला सगळं विसरायला लागते, ती हळू आवाजात म्हणाली. मी तिला पुन्हा एकदा घट्ट मिठीत घेतलं आणि म्हणालो, काळजी नको करू, हे आपलं गुपित आहे. शहरात गेल्यावर आपण आपली ही प्रेमाची नवीन भाषा अशीच चालू ठेवू. तिने माझ्या ताकदवान हातांकडे पाहिलं आणि एक मादक हास्य दिलं. सकाळी 7 वाजता आम्ही सगळे चहासाठी एकत्र जमलो होतो. विलासराव ताजेतवाने दिसत होते. त्यांना रात्रीच्या कोणत्याही गोष्टीची पुसटशी कल्पना नव्हती. अनिताही उठली होती. आम्ही आवरून गाडीत बसलो. गाडीत बसताना वैशालीने मुद्दाम माझ्या बाजूला जागा पकडली होती. गर्दीचा फायदा घेऊन तिने चोरून माझा हात शोधला आणि माझ्या हातांवर तिची बोटं फिरवली. तिच्या त्या अनुभवी हातांच्या स्पर्शाने माझ्या शरीरात पुन्हा एकदा थरथराट निर्माण झाला. विलासराव समोरच्या सीटवर बसून रस्ता बघत होते, पण मागे आमचं एक वेगळं जग सुरू होतं. मी तिच्या कमरेच्या मऊ भागावर हळूच हात फिरवला होता. तेव्हा तिने एक दीर्घ श्वास सोडला. आम्ही शहरात पोहोचलो आणि आपापल्या फ्लॅटवर गेलो. पण त्या बंगल्याच्या रात्रीने आमचं आयुष्य बदलून टाकलं होतं. आता आम्ही फक्त शेजारी नव्हतो, तर एका गुपित नाताची गुंफलो होतो. रात्री उशिरा वैशालीचा मेसेज आला. अनिल, आज विलासराव नाईट शिफ्टला आहेत. अनिता झोपली की गॅलरीत ये. तुला तुझ्या उत्कट स्पर्शाची पुन्हा एकदा ओढ लागली आहे. त्या रात्री बंगल्यात जे सुरू झालं ते आता एका मोठ्या प्रवासात सुरुवात होती. आमचं हे गुपित नातं असलं तरी त्यातील सुखाची शिखरं आम्ही आता दररोजच गाठत होतो.